तर हाय गाईज, आजच्या एवढे म्हणजे आपण बघणार आहोत गावाकडचं वातावरण. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच म्हणजे लय दिवसानंतर 4-6 महिन्यापेक्षा जास्त महिने झाले असतील, त्याच्यानंतर असं वातावरण झालं बरं का. मन एकदम असं शांत झालंय, कारण की काही टेन्शन असलं की या वातावरणात लय फ्रेश होतं बरं का. तुम्ही हे वातावरण बघू शकता बरं का, कारण की आधी पाऊस झालेला आहे गाईज, त्याच्यामुळं इतकं भारी कूल वातावरण झालंय की नाही हे बघा. आणि थोडी थोडी हवा सुटली, त्याच्यामुळे लय लय मस्त वाटतंय, लय म्हणजे लय भारी वाटतंय बरं का गाईज. आणि आज आपण गुरं गोठ्यात नाही बांधलेले, कारण की हा ते चिडचिड व्हायला लागली ना, त्याच्यामुळे इकडे बाहेर बांधले होते ह्या गाईज. आणि आता आपण काय करणार आहे, तर गुराच्या खालचं जाडून बिडून सगळं घेणार आहेत, म्हणजे कसं चकाचक होईल ह्या वातावरणात नाही का, काहीतरी शूट करावं असं वाटतंय बरं का माझं मन. पण काय करावं का, काही डोक्यात येणार, कारण दादा शिवी घेऊन गेलेला आहे, नाही तेव्हा असता का मग दोघांनी डबल त्या दिवशीच्या कसा मम्मी सोबत, मम्मीने मी दादा सोबत प्रँक केलता, तसा आज एखादा काही ना काही व्हिडिओ शूट केला असता बरं का. पण आज दादा येऊस्तोवर तर काहीच नाही करता यायचं काहीच. तोवर आपण एक काम करून घेऊ, दादा आल्यावर बघू काही ना काही करता आलं तर. बाकी तर मला आजचं वातावरणच लय भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ती कमेंट मध्ये नक्की सांगा. आपलं पेरूच झाड किती यूज झालंय, कसं हालत आहे निवांतवणी. आणि गाईज आज एक सरप्राईज आहे की आपली पेरू झाडाला पेरू यायला सुरुवात झाली का. तर बऱ्याच दिवसानंतर आलाय, पिवळा पण झाला. आणि त्याच हे बघा, हे गाईज तुटून पडला होता का, चांगला आहे अजून, मी काहीच नाही केलं त्याला अजून. हे इथे तसाच राहून देतो. हे का ह्या वर्षीच पहिलं फळ आहे ती यायला सुरुवात झाली. अजून हे पण पहा बघा मग गाईच. पण बाकी वातावरण तर बघा लई भारी झालं, लई म्हणजे लई. त्या कशी बघती हिचा पण फोटो किती भारी येईन हे बघा. पण तुम्हाला गावाकडचं वातावरण आता असं वाटतं का, ते कमेंट मध्ये सांगा. म्हणजे इतकं भारी वाटतं का, मलाच लय भारी वाटतंय. तुम्हाला कारण की दुपारून पाऊस झालेला आहे थोडासा बरं का गाईज. त्याच्या मग आता थोडीशी गार हवा सुटली, आणि आज दिवसभर ऊन पडलं नाही, त्याच्यामुळे असं वातावरण झालंय निवांत. आणि आता काही दिवसांनी काही रानात न्यायला गुरं सुरुवात करायची बरं का. हे असं वातावरण तर आता राहतच जाणार, ऊन पडणारच नाही. मग चारा जर का असं तोंडाला लागला ना, हे इथं कसं हिरो झाले, हे अजून थोडं मोठं झालं का मग रानात न्यायला सुरुवात करायची. नसते पण नेले, पण हे का आपल्या गवताच गवत तेवढंच राहिले, कडबा आहे बरं का, पण गवत संपत आलंय ना, त्याच्यामुळे मग अजून एक 7-8-10 दिवसात न्यायला सुरुवात करावं लागेल गावी. मग रानात नेल्यावर मग रानातून तिथून आपण बघायचं गाव कसं दिसतंय, कारण गावातली हे वर्षी झाडं कापलेली बरेच. म्हणजे आम्ही सुद्धा बरेच कापले झाले आपले पाऊंड्यातले, त्याच्यामुळे गाव लय भारी दिसणार, वातावरण लय भारी. आणि अशा ह्याच्यात फोटो पण भारी येतात ह्या गाईस. इकडे कसं हिरवं हिरवं दिसतंय नाही का, बघा. यातला पोखा लागलं काय नो, कारण की 5 वाजता आलेत ना. म्हणजे ह्या आता बारीक बारीक असा पाऊस यायला लागला यार का, बुडबुड आल्या गत बघा. खरंच यायला लागलंय हे बघा. हे गाईस दिसत असेल तुम्हाला, ओला झालेला इतका बारीक बारीक टिपके येते. जाऊ दे, तर आपण मी आता एवढं जाडून घेतो, म्हणजे कसं दादा आल्यावर काही शूट करता येईल. बाकी तर वातावरण लय भारी, मला हे वातावरण लय पटलं. तर फायनली गाईच आता पहिल्यांदाच आपल्या पेरू आलेले बरं का. याच्या आधी का आलंच नव्हतं, पहिलं सीझन त्याचं ह्या. आणि तो पेरू पिकून खाली पडलेला आहे, मी तो तोडलाच नव्हता का, म्हणलं पिकून खाली पडन तो. याच्या एवढंच फळ आलंय बरं का. पण हा गुलाबी पेरू आहे गाईस, तुम्ही बघा. आणि आता हा पेरू पाहिलाय ना, त्याच्यामुळे मी खाणार नाही. हे कुठं नेऊ माडतोय का, तुम्ही पुढे बघत चला, मी तुम्हाला तिथं घेऊन जातो.